तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथे स्थित आहे। या तीर्थक्षेत्री लाखो कुटुंब वास्तव्यास आहेत। गेली अनेक वर्ष या कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीतून निरनिराळ्या व्यवसायातून त्र्यंबकेश्वरमध्ये अगदी आनंदात होतोय। सगळेच सण उत्सव अगदी आनंदात त्र्यंबकेश्वरमध्ये साजरे केले जातात। पण 2025 ची दिवाळी त्र्यंबकेश्वरमधील बऱ्याच कुटुंबांसाठी काळी दिवाळी ठरली आहे आणि त्याला कारणीभूत आहे MMRDA। गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या घरांवर, व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असलेल्या दुकानांवर, त्याचबरोबर शेतीवर देखील MMRDA मुळे रस्ता रुंदीकरणासाठी बुलडोझर चालवला जाणार आहे। एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली, अजून स्लॅब पडायच्या आतच जर ती बिल्डिंग पाडली असेल। जागा आमची, आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही। ग्रामसभेने आम्हाला परवानगी दिली आहे बांधायची, आम्ही त्यांच्याकडून रितसर परवानग्या घेतलेल्या आहे। आगामी 2027च्या कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे आणि आता याच नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक नागरिक मात्र आक्रमक झालेत। अनेक स्थानिकांची घरं आणि दुकानं रुंदीकरणामध्ये जात असल्यानं नागरिक आक्रमक झालेत। नाशिक विकास प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी नागरिकांकडून आंदोलनही सुरू करण्यात आलंय। त्याचबरोबर शासन भरपाई देणार की नाही याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे। या आंदोलनामध्ये महिलांनी सहभाग नोंदवत सरकारनं लाडकी बहीण योजना दिली, पण त्याच लाडक्या बहिणींची घरं तोडली असा आरोपही केलाय। सरकारनं त्वरित याची दखल घेऊन ही कारवाई थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। रस्ता रुंदीकरणाचा विषय चांगलाच वादाचा विषय बनलाय। आता हा रस्ता रुंदीकरणाचा वाद सरकारकडून कसा सोडवला जातो याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। संविधान न्यूज, नाशिक।